सातत्यानं देवेंद्र फडणवीसवर टीका केल्या जाते, मात्र आता 25 तारखेला देवेंद्र फडणवीसची जाहीर सभा इथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये होताना दिसते. भाजपचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत आणि भाजप कुठल्याही प्रकारचे इथले स्थानिक नेत्यांच्या विरोधात बोलत नाही, विरोधकांच्या विरोधात. बरोबर. तरी कितपत देवेंद्र फडणवीस यांची काय दखल घ्यायला पाहिजे? आणि आता खरं तर इथल्या जे काही उपरे भाजपचे पदाधिकारी आलेत यांचा शोध यांनी देवेंद्रजींनी घेतला पाहिजे की खरोखर यांच्यामध्ये भाजपबद्दल किती प्रेम आहे. यांना खरोखर भाजप वाढवायची आहे का भाजप खतम करायची आहे, ओरिजिनल भाजप खतम करायची आहे का. कारण ज्या पद्धतीनं ते इथं वागतात, त्यांचं काँग्रेसशी हात साटलोट आहे, त्यांचं राष्ट्रवादीच्या तुतारी गटाशी साटलोट आहे, त्यांच्याकडे जाऊन बसतात, एक शब्द बोलत नाहीत ना. असं प्रकार काही भारतीय जनता पक्षात कोणी नाव ठेवलं किंवा नेत्याला नाव ठेवलं, इथले उपरे नेते काही कधीच बोलत नाही. स्थानिक भाषणातून फडणवीस यांना दरंगे म्हणाले आणि नार्कोटिक्स काय तुमची प्रतिक्रिया? हर्षवर्धन सपकाळने हे काही पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना बोलले असं नाहीये. यापूर्वी त्यांनी प्रधानमंत्र्यांना, अमित शहाजींना, देवेंद्रजींना, जे पी नड्डा सगळ्यांच्याच बद्दल पातळी सोडून टीका केलेली आहे. मुख्यमंत्री हे पद एक संविधानिक पद आहे, सन्मानाचं पद आहे आणि त्यांच्याबद्दल असं विधान त्यांनी अनेक वेळेस केलं. पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं की स्थानिक आमचे जे भाजपचे नेते आहेत हे त्याला उत्तर का देत नाही. ती एकीकडे हर्षवर्धन बुलढाणामधून देवेंद्र टीका करतात आणि इथले भाजपचे जे उपरे नेते हे त्याच्यासोबत मिटिंग करतात, त्याच्यावर एक शब्दही बोलत नाही. याकडे जरा वरच्या भाजपच्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे की बुलढाण्यातून विरोध का होत नाही. चर्चा होणार होती, तुम्ही प्रस्ताव दिला होता, मात्र युती कुठेतरी झाली नाही. आता तो वेळ संपून गेली. युती आम्ही फक्त नाकारगडायचे बाकी होतो, आम्ही वारंवार सांगितलं. आता नाही झाली तर आम्ही लढून राहिलो. भाजपचे वाटते कोणासोबत तुमची लढाई असणार आहे? तिहेरी लढत होणार नाही, काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये लढत होईल आणि जो काही उपरा उमेदवार आहे त्याला मूळ पक्ष सोडून देईल. त्याला सामन्याच्या मुखपत्रातून म्हटलंय की शिंदे गटाचे 35 आमदार कुठून भाजपामध्ये प्रवेश करतील. शिवसेना एक संघ आहे, एक संघ राहील. कुठलाही आमदार आमचा कुठे जात नाहीये. ती सामनामधून जे काही अकलेचे ताळे तोडले जातात त्यांना कुठूनही माहिती मिळते, त्याचा शोध घेतला पाहिजे. कारण असा काही विषय महाराष्ट्रात होऊ शकत नाही. आम्ही सगळे एका जीवाचे, एका दिलाचे, सगळे 61 आमदार आम्ही आहोत. होतो प्रयत्न केले, नाक घासायचं बाकी होतं, परंतु त्याचं असं म्हणणं आहे विजयराज शिंदे यांचं की तुमचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे, आमच्याकडे कुठलाच प्रस्ताव आलेला नव्हता आणि वारंवार अशी वक्तव्य केली की महायुतीमध्ये फूट पडेल अशी वक्तव्य केली होती. महायुतीमध्ये फूट पडेल असं एकही वक्तव्य आम्ही केलं नाही आणि मला वाटते तुमच्या मीडिया प्रेस कॉन्फरन्समध्ये मी युतीच्या प्रस्तावाचं पत्र दाखवलं होतं. आमच्याकडे मेलचा काय ओसी पण आहे, त्यांना मेल पोचला म्हणून. आणि मी स्वतः पण सगळ्यांशी बोललो. मी बावनकुळे साहेबांशी बोललो होतो, मी रवींद्र चव्हाण साहेबांशी बोललो होतो, मी देवेंद्रजीशी पण बोललो होतो, मी श्वेताताई महालेशी पण बोललो होतो, आमचे खासदार आकाशदादाशी पण बोलले होते आणि सगळ्यांशी बोलणं झालं होतं. पण त्यांना इथे काँग्रेसला जिंकवायचं आहे आणि म्हणून त्यांनी फक्त आता काल परवा ते का माझे आमदारकडे गेले. माझे आमदार म्हणले, अरे कशाला तुझ्या पत्नीचा बळी देऊन राहिला? नाही म्हणे, मला फक्त पाडायचं आहे. म्हणून तू पाडाय करता उभा आहे का जिंकाय करता उभा आहे? बोलू शकले नाही.